नमो योगेश्वरा, नमो चक्रधरा, नमो योगेश्वरा. अभयास हे विश्व जगावे, प्रसन्न व्हावे जनजे आवजे. कश्मर सारे दूर करा, कश्मर सारे दूर करा. चक्रधरा नमो योगेश्वरा, नमो चक्रधरा, नमो योगेश्वरा. परमार्ग हे जीवन भावे, मंगल मंगल घडवी आवे. परम प्रीतीची यावी घरा, परम प्रीतीची यावी घरा. चक्रधरा नमो योगेश्वरा, नमो चक्रधरा, नमो योगेश्वरा. परज्ञानाचे करण्या मंथन, अंतरात हो तुझेच चिंतन. भक्तीने उद्धार करा, भक्तीने उद्धार करा. चक्रधरा नमो योगेश्वरा, नमो चक्रधरा, नमो योगेश्वरा. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय. श्री गोपाल कृष्ण भगवान की जय. श्री पंच अवतार की जय. सर्व साधु संतन की जय. बंधूंनो, अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवा मंडळ गुरुकुंज आश्रम मोजरी प्रणित ग्रामगीता प्रणित आरोग्य संवर्धन या म्हणजे असं म्हणावं लागेल की महाराष्ट्रामध्ये जी समाज सुधारणेची जी फळी आहे किंवा महंत राष्ट्र म्हणूनही महाराष्ट्र असा जो सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी या महाराष्ट्राचा गौरव केलेला आहे किंवा संतांची भूमी म्हणून ज्या महाराष्ट्राचा या भारतवर्षामध्ये परिचय आहे अशा या आपल्या महाराष्ट्रामध्येच एक महंत अखिल विश्वानं त्यांचं कार्य अनुभवलेलं आहे आणि त्यांच्या जे विचार आहेत बंधूंनो ही वस्तुस्थिती अखिल जगाला विळख्यात घेतलेला आहे. वस्तुस्थिती अशी आहे की कुटुंब घर परिवार म्हणजे विश्वासाचं नातं, परंतु आज परिस्थिती अशी आहे की मुलाची बापाला भीती वाटते, पतीची पतीला भीती वाटते, भावाची भावाला भीती वाटते, आजोबाची नाताला भीती वाटली आहे. कारण की आणि येणारे पाहुणे ज्यांचं आपण अतिथी देवो भव असं म्हणून स्वागत करायचो तर आज आपण आपली दारं बंद करून पाहुणा येऊ नये अतिथी येऊ नये अशी आपल्यामध्ये भावना निर्माण झाली. नव्हे नव्हे असं सांगतात की अतिथीला घरात घेऊच नका, पाहुण्यांना घरात घेऊच नका. म्हणजे ही काळाची गरज आहे, आजची परिस्थिती तशी आहे. परंतु हे सगळं असं घडत आहे आणि अशा वेळेस आपल्याला प्रकर्षानं जाणीव होती ती राष्ट्रसंतांची आणि राष्ट्रसंतांनी जी आरोग्य संवर्धन जे सांगितलेलं आहे ते आरोग्य संवर्धनाचं. बंधूंनो, तसं जर पाहिलं तर मनुष्य जन्म म्हणलं की आता मनुष्य जन्माच्या बाबतीमध्ये ते गहन कोडच आहे नाही का. मी कोण, मी कुठून आलो, माझं कर्तव्य काय, मला मनुष्य देह का भेटला, बाकीचे पशुपक्षी का दिसतात, बाकीचे चराचर विश्व काय आहे, हा एक चिंतनाचा मननाचा हा प्रश्न आहे. आणि आपल्या पूर्वजांनी ऋषीमुनींनी आचार्यगणांनी याच्यावर चिंतन मनन केलं. प्रसंगी प्रत्येक घेऊन ब्रह्मविद्या शास्त्राच्या माध्यमातून त्याचा आपणा सर्वांना ज्ञानही केलेलं आहे. पण ते ब्रह्मविद्या शास्त्र माझ्यासारखा अज्ञानापर्यंत पोहोचून माझा त्याच्यावर विश्वास बसला किंवा नाही, मी त्याला मानतो की नाही, ही माझी गोष्ट आहे. आणि सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी मनुष्य जन्माबद्दल सांगत असताना महानुभाव तत्वज्ञानामध्ये खूप सुंदर विश्लेषण केलेलं आहे नाही का. तसंच आमचे राष्ट्रसंत अनेक विद्वज्जन अनेक भारतवर्षाचे चिंतनशील व्यक्तिमत्व यांनीही मनुष्य देहाबद्दल मनुष्य जन्माबद्दल सखोल माहिती दिली आहे बंधूंनो. आणि हे सगळं मनुष्य देह खरोखरच परमेश्वराची एक अप्रतिम निर्मिती आहे. कशी निर्मिती आहे? अप्रतिम निर्मिती आहे. माणसानं ईश्वर आहे किंवा नाही
म्हणजे भांडण झगडे करत बसण्यापेक्षा त्यानं जर स्वतःच्या देहाकडे निरीक्षण केलं, स्वतःचं आत्मचिंतन केलं की माझा हा देह तयार झाला कसा. या जगामध्ये एवढे करोडो लोक आहेत, पण एकाचा दुसऱ्याचा चेहरा कसा नाही आहे. म्हणजे की मला एक संतांचा अभंग आठवतो, तू वेळा कुंभार, नाही का, असं ते संत म्हणतात की घटाघटाचे भाग्य आगळे, तुझ्या विना ते कोणा न कळे, नाही का. अशी ही तुझी जी करणी आहे, असा तू जसं कुंभार एखादे मडके बनवतो, नाही का, तसं त्या परमेश्वरानं मनुष्याच्या घटच नाही बनवले का. आणि एवढा मोठा मिळालेला मानवी देह, मानवी देहामध्ये चाललेली आपली जी व्यवस्थित सुरचना, खाल्लेलं अन्न पचणे. बघा, मी ग्रामगीता थोडीशी चालत होतो, त्या ग्रामगीतेमध्ये वीर्याचा एक थेंब होण्यासाठी किती अन्न लागतं, किती दिवस लागतात. म्हणजे मला वाटते संत रामदास जे आहेत, मनाचे श्लोक जे लहानपणापासून आमच्या भारतीय मुलांच्या मनावर रुजवल्या गेलेले आहेत, तर मनाच्या श्लोकाची जे संवर्धक आहेत, मनाच्या श्लोकाची जी निर्माती आहे, असे आमचे संत रामदास स्वामी. तर त्यांच्याबद्दल जो अध्याय या ग्रामगीतेमध्ये आहे, किंवा त्यांची अपेक्षा काय होती, त्यांनी काय काय कार्य केलं आपल्या अवतार कार्यामध्ये, तर त्याच्यामध्ये राष्ट्रसंतांनी खाल्लेलं, म्हणजे रक्त बनायला किती अन्न लागतं, किती दिवस लागतात, त्यापासून मनुष्याचं शरीर कसं बनतं, ही सगळी सविस्तर माहिती तिच्यामध्ये आलेली आहे बंधूंनो. पण हे सगळी प्रक्रिया बनते कशी. जेव्हा रक्तदानाचा विषय निघाला, नाही का, तर तेव्हा कळवळीनं सांगत असताना, जसं आपण अन्नदान श्रेष्ठ म्हणतो, ज्ञानदान श्रेष्ठ म्हणतो, तसं आज आपल्याला रक्तदान करण्याचं आव्हान हे वैज्ञानिक लोक करत आहेत. आणि याचं कारण ते सांगत असताना सांगतात की बाबांनो, एवढा मोठा माणसाने शोध लावला, एवढी मोठी प्रगती केली, पण अजून कुण्याही MIDC मध्ये रक्त तयार होत नाही. रक्त तयार होण्याची मशीन फक्त त्याने माणसाच्या शरीरामध्येच बसवलेली आहे. आणि आजही फक्त माणसाला गरज पडली तर माणसापासूनच रक्त घ्यावं लागते. सांगण्याचं तात्पर्य असं की असं हे देह, असा हा मनुष्य जन्म, असं हे आपलं जीवन, असं हे आपलं आरोग्य, आणि मग असं हे आपलं मिळालेलं मानवी देह, मिळालेलं जीवन. जर आपल्याला आपलं जे 4 युग आहेत, त्या 4 युगामध्ये प्रत्येक युगाचे जे आयुष्य आहेत मनुष्याचं, ते वेगळं वेगळं आहे. तर कलियुगामध्ये 100 वर्षाचं आयुष्य आहे. आणि मग आम्हाला हा जो मिळालेला देह आहे, आम्हाला मिळालेला जो मनुष्य जन्म आहे, आणि इथे आम्हाला 100 वर्षाचं आयुष्य मिळालेलं आहे. हे 100 वर्ष जर आम्हाला जगायचं असेल, तर यासाठी काही आमचं आरोग्य आम्हाला सांभाळणं गरजेचं आहे, त्याचं संवर्धन करणं गरजेचं आहे. जसं एखाद्या बापानं एखाद्या लेकराला एखादी वस्तू घेऊन द्यावी, घेऊन देण्याचं काम त्या बापाचं आहे, पण त्या गोष्टीचं संवर्धन करणं, सांभाळणं हे काम त्या लेकराचं आहे. तसं परमेश्वरानं आम्हाला एवढा मोठा मानवी देह दिला, अमोल, त्याची किंमत नाही. परंतु त्या मानवी देहाचं संवर्धन करणं, सांभाळ करणं, त्याची काळजी घेणं हे आमचं परमकर्तव्य आहे. आणि ते केल्याशिवाय आम्ही जन्माला ज्यासाठी आलो ते काही आम्ही करू शकणार नाही. मग ते तत्वचिंतक असो, परब्रह्म परमेश्वराचं ध्यान चिंतन करून त्याच्या आनंदाला पात्र होणारी तळमळ करणारी ज्ञानीप्रेमी भक्त असो, किंवा समाज कार्यासाठी आपलं संपूर्ण आयुष्य वाहून घेतलेली आमची समाज सुधारक मंडळी असो, किंवा विज्ञानानं अनेक शोध लावून या जगामध्ये सुख ओतण्याचा प्रयत्न करणारी आमची वैज्ञानिक मंडळी असो, परंतु या सर्वांना मात्र मिळालेलं मानवी देह संवर्धन करून त्याचा आपापल्या बुद्धिमत्तेप्रमाणे, आपापल्या विचारसरणीप्रमाणे, आपापल्या ध्येयाप्रमाणे उपयोग करण्यासाठी त्याचं संवर्धन, संरक्षण करणं अत्यंत गरजेचं आहे बंधूंनो. आणि आज आपण पाहतो आहोत, या महामारीच्या निमित्तानं आज हा मनुष्य देहच धोक्यामध्ये आलेला नाही का. 3 महिने झाले आपण घरात बसून आहोत. कुठंतरी जावंसं वाटते, कुणातरी भेटावंसं वाटते, काहीतरी फिरावंसं वाटते. कारण की मनुष्य हा कसा आहे, त्याला 2 पाय दिलेत देवानं, तर 2 पाय काय एका ठिकाणी बसण्यासाठी दिले नाही. 2 पाय जे दिलेत ते एका ठिकाणी बसण्यासाठी दिले नाही, तर कदाचित जर देवाला माणसानं एका ठिकाणी बसणं अभिप्रेत असतं, हे 2 पाय दिले नसतं, नुसतं स्टँड दिलं असतं, एका ठिकाणी बसून राहा. परंतु जिवंतपणाची लक्षणच येत आहेत की जो चालता फिरता आहे तोच जिवंत, नाही का. परंतु आता अशी स्थिती आहे की ह्या पायांचा उपयोग करायची का नाही, घराच्या बाहेर पडायची की नाही, म्हणजे असा हा काळ आहे, अशी परिस्थिती आहे बंधूंनो. आणि यावेळेस एकदा
बोलता बोलता आता आश्रममध्ये मंदिरमध्ये नेहमी कुणी ना कुणी भेटतातच स्नेही मंडळी. मग सहज असं जास्त गर्दी नाही आहे, परंतु असं कोणी चर्चा चालली होती. पण ती गुरुजी होते, शिक्षक होते. म्हणालो, सर आज जर 500 वर्षापूर्वी सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी जीव काय आहे, देवता काय आहे, प्रपंच काय आहे, परमेश्वर काय आहे याचं विश्लेषण नसतं केलं, आम्हाला मराठी भाषेमध्ये खऱ्या ईश्वराचं देवतेचं कार्य नसतं सांगितलं, किंवा आज आमच्या महाराष्ट्रामध्ये समाज सुधारकांची जी भरी निर्माण झालेली आहे की रोग कशामुळे होते, बिमारी कशामुळे होते, जंतू कसे निर्माण होतात, स्वच्छता, आमचे संत गाडगेबाबा नसते झाले, आमचे राष्ट्रसंत नसते झाले, तर आज आम्ही पुन्हा एखादी कोरोना माता निर्माण केली असती आणि जाहीर आव्हान केलं असतं की प्रत्येकानं नारळ घ्या, पान घ्या आणि कोरोना मातेच्या प्रतिमेच्या पुढं फोडा, त्याशिवाय कोरोना रोग जाणार नाही. परंतु या सर्वांनी आम्हाला शहाणं केलं, खरं आणलं आणि आज आम्हाला कळलं की कोरोना मातेची पूजा करून कोरोना दूर होणार नाही, त्यासाठी आम्हाला आमचं आरोग्य संवर्धन करावं लागेल, आमच्या आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. आणि बंधूंनो, दुःखाची गोष्ट अशी की काही दिवसातच पेपरला बातमी आली की आमच्या माता भगिनी नदीच्या काठावर गेलेल्या आहेत, एक चिखलाचा का दगडाचा काहीतरी पुतळा केलेला आहे आणि कोरोना मातेचे गाणं म्हणणं, कोरोना मातेची पूजा सुरू आहे. मी कपाळाला हात मारला, देवा अजून तरी आम्ही सुधरतो, अजूनही आम्हाला आरोग्य लक्षामध्ये आलं का, आरोग्य संवर्धन आम्हाला कळते आहे का, बिमारीचं कारण आम्हाला कळते आहे का. आणि बंधूंनो, अशा लगेच ती पेपरमध्ये बातमी वाचली आणि अजूनही एवढ्या ज्ञानी महापुरुषांनी आपलं एवढं जीवन समर्पित केलं, एवढं शास्त्र आम्हाला सांगितलं, एवढं निरूपण आम्हाला केलं, पण अजूनही आमचे डोळे उघडलेले याचा खेद वाटला. आणि आज योगायोगानं अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवा मंडळ, गुरुकुंज मौजी आश्रम यांची जी कार्यकर्ती मंडळी आहे, यांच्याकडनं हे प्रेमाचं नातं आहे नाही का ह्या गुरुदेव सेवा मंडळाशी. आणि त्यांच्याकडनं आता बंधूंनो असं आहे, कोणतीही संस्था एका व्यक्तीचं नाव घेणं जसं आम्हालाही आवडतं त्यांनाही आवडत नाही. गुरुदेव सेवा मंडळ आली की ज्यांची ज्यांची राष्ट्रसंतांवर श्रद्धा आहे, त्यांचं कार्य करतात, ते सर्वजण आले आणि त्यांच्याच पैकी कार्यकर्त्यांचा फोन आला की असं असं आहे, मोजरीवरनं एक पेज निघत असते बाबा, आपण असं 14वा अध्याय, जो राष्ट्रसंतांचा 14वा अध्याय आहे, त्यावर आपण आरोग्य संवर्धन या विषयावर काही चर्चा करूया. म्हणलं काही हरकत नाही, आनंदाची गोष्ट आहे. पण म्हणलं एक सांगू का, मी काही प्रवचनकार नाही आहे, मला सुसंवाद आवडतो, चिंतन आवडत असते. आणि या निमित्तानं जर सर्व गुरुदेव सेवा मंडळांच्या पदाधिकाऱ्यांशी, गुरुदेव सेवा मंडळांच्या कार्यकर्त्याशी, गुरुदेव सेवा मंडळांशी जोडलेल्या सर्व जनतेशी किंवा इतर जे श्रोतेजन आहेत यांच्याशी जर सुसंवाद घडत असेल, या सर्वांना जर स्नेह दंडप्रणाम घडत असेल तर आनंदाची गोष्ट आहे. आणि या निमित्तानं बंधूंनो, आपण या ठिकाणी आलेलो आहोत. बोलण्याच्या ओघामध्ये सर्व गुरुदेव सेवा मंडळींना सहस्नेह दंडवत प्रणाम, दंडवत प्रणाम, दंडवत प्रणाम. बंधूंनो, आपण जेव्हा राष्ट्रसंतांची सर्वात उत्कृष्ट निर्मिती म्हणजे ग्रामगीता नाही का, या अगोदर पूर्ण परब्रह्म श्रीकृष्ण चक्रवर्तींनी अर्जुन देवाला निमित्त करून श्रीमद भगवद्गीता तर प्रश्नच नाही आहे, तो तर आमचा भारतीयांचा प्राण आहे, तो तर सांगितलीच होती. परंतु राष्ट्रसंत म्हणतात की जेव्हा मी पंढरपूरला गेलो आणि त्या वाळवंटामध्ये बसलो आणि आत्मचिंतन करू लागलो, तेव्हा आता सगळीकडे देवधर्म, साधू संत हे सगळे होतेच, होतं आता आपण काय करायला पाहिजे, एवढं आपला काय कार्य केलं पाहिजे. आणि तेव्हा नकळत माझ्या ठिकाणी एक अशी आत्मप्रचिती आली किंवा अशी एक जाणीव झाली की आता आपण ग्रामगीता लिहिली पाहिजे नाही का. आणि या आज्ञेतनंच त्यांनी ग्रामगीतेला सुरुवात केली. बंधूंनो, ग्रामगीतेचं जर वाचन केलं ना आपण, तर राष्ट्रसंतांचं किती सूक्ष्म निरीक्षण होतं, राष्ट्रसंतांचं किती सूक्ष्म निरीक्षण होतं, याची प्रचिती पानोपानी आल्याशिवाय राहत नाही. थोडंसं 14वा अध्याय पाहावा, म्हणून मी ग्रामगीता हातामध्ये घेतली. तो 14वा अध्याय तर राहायला बाजूला, ते दुसरेच अध्याय मी वाचत बसलो. कारण की कोणचंही पान उघडा ते वाचावंच वाटते, कोणचंही पान उघडा ते वाचावंच वाटते. कारण की जे आपल्या मनामध्ये आहे किंवा ज्याचा आपल्यापुरती शोध पाहिजे असतो किंवा ज्याच्यावर आपल्यामध्ये काही शंका कुशंका आहे किंवा हे असं का होते आहे, तर त्याचं किती सुंदररित्या त्यांनी विश्लेषण केलेलं आहे नाही का. आणि अशी ही ग्रामगीता, आणि या ग्रामगीतेमध्ये त्यांनी निरूपण करत असताना कदाचित
त्यांना स्वतःला हे सगळं करता आलं असतं, पण ही सर्व जी महापुरुष असो, ईश्वर अवतार असो, संत मंडळी असो किंवा राष्ट्रपुरुष असो, महापुरुष असो, या सर्वांना घेऊन राष्ट्रसंतांनी एक एक अध्याय घेतला, त्यांचे फोटो दिले. याचं कारण काय की त्यांना हे सांगायचं होतं की बाबांनो, मी तर सांगतो, परंतु आपल्या पूर्वजांनी, आपल्या अवतारी पुरुषांनी, आपल्या महापुरुषांनी पहा, त्यांच्या प्रत्येक ठिकाणी हेच आहे आणि याच्यावर आपण चिंतन मनन करा. जसं एखादा माणूस, आपण कीर्तन करतो, प्रमाण घेतो की नाही का? प्रमाणाशिवाय कीर्तनाला महत्व येत नाही. आपण प्रवचन करतो, प्रवचनामध्ये काही ओव्या, काही सूत्र, काही दोहे, की ज्याला ज्याला प्रमाण आहे तसे प्रमाण घेतो की नाही? प्रमाण दिल्यानंतर पुढच्या माणसाचा विश्वास बसतो. नाहीतर त्याला बगल पुराण म्हणतात, नाही का? आपल्या पदार्थ सांगण्याला काय म्हणतात? बगल पुराण म्हणत असतात. तर हे बगल पुराण नाही, मी जे सांगतो हे बगल पुराण नाही आहे, याला प्रमाण आहे. आणि या प्रमाणासाठी बंधूंनो, राष्ट्रसंतांनी कुण्याही एका चौकटीमध्ये स्वतःला बांधून ठेवलं नाही. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींचं प्रमाण घेत असताना राष्ट्रसंतांनी सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींचा तुम्हाला आम्हाला इतका सुंदर परिचय करून दिला. ते म्हणतात की 700 वर्षापूर्वी गुजरातमध्ये जन्मून वराडात महानुभाव धर्म स्थापणारे व कटाक्षाने मराठीतूनच धर्मोपदेश करणारे देवता निरासक, आतापर्यंत देवता निंदक असा महानुभावांना टोला लोकांनी मारला, नाही का? देवताद्रोही, नाही का, असं महानुभाव टीका करण्यामध्ये आली. परंतु राष्ट्रसंतांची किती प्रेमळ आणि चौकस बुद्धी होती, किती म्हणतात देवता निरासक. म्हणजे खूप सुंदर शब्द आहे, यावर चिंतन करण्याची गरज आहे. देवता निरासक आणि समता प्रेमी, नाही का? समता प्रेमी म्हणल्यानंतर मला खरोखर सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींची समतीची जी अनेक लीळा आहेत त्या माझ्या डोळ्यापुढे दिसल्या आणि राष्ट्रसंतांनी नक्कीच त्या लीळा वाचल्या. त्यांना स्वामींची समता कुठेतरी अनुभवलेली आहे. आणि मग ते म्हणतात समता प्रेमी हा अहिंसा धर्मी, नाही का? ज्यांचा अहिंसा प्राण होता, महापुरुष, त्यांची शिष्यांनी लिहून ठेवलेली दिनचर्या उत्कृष्ट आहे. माणसाची दिनचर्या असतं महत्वाची आहे बंधूंनो. आमचं जीवन का बिघडलं? आमची दिनचर्याच बिघडली, नाही का? आता मी नेहमी कुठे संस्कार शिबिरं होतात, पुरप्रवचनं होतात. बंधूंनो, आम्ही लहानपणी असताना आमचे गुरुजी आम्हाला नेहमी सांगायचे की सूर्य उठण्याच्या अगोदर आपण उठलं पाहिजे. आणि सूर्यानं जर तुम्हाला झोपलेलं पाहिलं तर तुमच्या घरात दारिद्र्य, रोगराई घुसल्याशिवाय राहत नाही, असे गुरुजी आम्हाला नेहमी सांगायचे, नाही का? आणि मग राष्ट्रसंतांनी सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींचं 3 ते 6 ही जी चिंतनाची वेळ आहे ती हेरली. आणि सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी आपल्या भक्तांना 3 ते 6 ही चिंतनाची वेळ सांगितली आहे. नोव्हे नुसती भक्तांना चिंतनाची वेळ सांगितली, तर स्वतः सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी सुद्धा 3 वाजता उठून चिंतन करत असायचे. त्यातली एक खूप मनमोहक आणि मनाला वेदणारी अशी एक लीळा आहे. आता मोह आवरत नाही सांगण्याचा. सकाळची वेळ आहे. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी डोंबिवलीमध्ये मुक्कामी आहेत. सकाळचा पूजावच आहे आणि सकाळी 3 वाजता स्वामी उठलेले आहेत. आणि मग स्वामींचं ते दंतधावन, परिश्रयाला विजय करणं, स्वामींचे शिष्य सेवेमध्ये किती तत्पर होते की स्वामींनी नुसता कर पलटला, स्वामी नुसते खाकरले की लगेच शिष्य परिवार जवळ यायचे आणि स्वामींची जी पादत्राणी आहेत, उपाहन्नाव आहेत, पूजावताराच्या भाषेमध्ये ते उपाहन्नाव आणून स्वामींच्या जवळ ठेवायचे. कारण स्वामींचं नेहमी बसणं उठणं ओढ्यावर असायचं. आणि मग स्वामी ते उपाहन्नाव घालायचे, परिश्रयाला, देहधर्माला विजय जायचे. सोबत पाण्याचा गरबा, तिकून आल्यानंतर स्वामींचं श्रीकर प्रक्षालन, श्रीचरण प्रक्षालन. लगेच स्वामींना जसं पाहुण्यानंतर आपण टावेल देतो, आपण फक्त पाहुण्यानंतर एकदाच देतो. तिथं 24 तास हे सेवेकरी त्यांच्या सेवेमध्ये उभे होते. ना कोणचा पगार, ना कोणचा दबाव, ना कोणती साहेबांची भीती त्यामागे होती. श्रद्धा, भाव आणि भक्ती. आणि ती श्रद्धा, भाव, भक्ती कशी होती की चालत्या बोलत्या परमेश्वराचं सेवादास्य आम्हाला घडत आहे आणि सेवादास्यानेच होणार आहे, नाही का? अशी त्या भक्तांची प्रचिती होती. आणि डोळ्यामध्ये तेल घालून सेवा करणाऱ्या आमच्या बाईसा, आमचे भट्टोबास लगेच स्वामींच्या समोर यायचे. आणि स्वामींचं श्रीचरण प्रक्षालन झालं की जो वस्त्र आहे ते वस्त्र स्वामींच्याकडे वळवायचे. स्वामी आसनावर आसनस्थ व्हायचे. स्वामींचं दंतधावन काय एक एक छान आहे. कधी लिंबाची काळी, कधी बाहुलीची काळी, कधी बोरीची काळी,
त्यांचं खाकरणं पूजावसरामध्ये खूप छान धनुष्याकार वल्विती. आज आम्ही जे स्टीलचे कडे घेतो की नाही विकत, दात जे जीभेवरचा मळ काढण्यासाठी, तेव्हा स्वामी ती काडी सुद्धा कशी पकडायची याचं वर्णन आलं होतं. ती काडीच्या 2 फोडी कशा करायचे, दंत धावन झाल्यानंतर त्याच काडीच्या मधून अशा चिरून 2 फोडी करायच्या आणि ती अशी धनुष्याकार वळवायची आणि जिभेवरनं त्यानं खाकरून तो म्हणजे मुखमार्जन करायचं. खूप सुंदर म्हणाले आहे पूजावसरामध्ये. माझ्या राष्ट्रसंतांनी ती वाचलं असावं, ते त्यांना भावलं आणि त्यातला काही अंश त्यांनी ग्रामगीतीमध्ये दिलेला आहे. आणि मग स्वामी आसनस्थ झालेले आहेत, भक्तिजन सुद्धा आसनस्थ झालेले आहेत. काय पाहायचं, चालता बोलता देव समोर बसलेला आहे. चांपे गौर मूर्त, लंबकर्ण, विशाल नेत्र, नाही का, असं सर्वांग सुंदर 32 लक्षणी श्रीमूर्ती समोर बसलेली आहे आणि सर्व भक्तिजन ध्यानस्थ होऊन चिंतन करत आहे. एक दिवस जिज्ञासक असलेल्या आमच्या महदाईशींना प्रश्न पडला की ही गोष्ट खरी आहे की भक्तानं देवाचं चिंतन करावं, आम्ही बसणं योग्य आहे, पण देव का बसले डोळे लावून, देव कशाचं ध्यान करत आहे, सर्वज्ञ चक्र स्वामी कशाचं ध्यान करत आहे. जिज्ञासक महदाईचेला काही दम निघला नाही, कारण की स्वामींनीच त्यांची स्तुती करताना म्हातारी जिज्ञासक म्हणलेला आहे की तिच्या मनात काही राहत नाही, एखादी शंका असेल तर पटकन विचारून घेते. आणि या महादायसांचे तुम्हा आम्हावर खूप मोठे उपकार आहेत की क्षणोक्षणी प्रसंगी तिने स्वामींना प्रश्न विचारले आणि त्यातून हे शास्त्र जन्माला आलं, स्वामींचं निरोपण जन्माला आलं की ज्याचा फायदा आज तुम्हा आम्हाला होतो आहे. राष्ट्रसंतांना ग्रामगीतेमध्ये घेण्यासाठी त्याचा फायदा झालेला आहे बंधूंनो. आणि मग महाराजाचा प्रश्न करते, काय प्रश्न करते, जी जी आम्ही बाबाचे चिंतू, बाबा काही चिंतू. महाराजा म्हणतात की जी जी आम्ही बाबाचे चिंतू, बाबा काही चिंतू. कारण की तुमच्या निरोपणामधनं चैतन्यापर परमेश्वर कोण, चालतं बोलतो ब्रह्म असं सांगितलं होतं. आम्ही तुमचं चिंतन करावं, परमेश्वराचं चिंतन पण योग्य आहे, पण तुम्ही कशाचं चिंतन करता. तेव्हा सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी म्हणतात, बाई हे सकळ जीवाते चिंतन. पहा, सगळे जीव ईश्वराचं चिंतन करतात आणि ईश्वर सगळ्या जीवांचं चिंतन करतो. काय चिंतन करतो की सर्वांना सद्बुद्धी भेटली पाहिजे, सर्वांनी त्यांना मिळालेले जे मानवी ध्येय आहे ते कशासाठी मिळालं, या सृष्टीची रचना परमेश्वरानं कशासाठी केली, त्याचं कर्तव्य काय आहे ते त्यांना कळावं आणि त्यांनी आपल्या कर्तव्यावर आरूढ होऊन धर्माचं आचरण करावं आणि मिळालेला मानवी देह सार्थकी लावावा. तेव्हा स्वामींचं खूप सुंदर सूत्र आहे की बाई हे सकळ जीवाते चिंतन, की आम्ही सगळ्या जीवांचं चिंतन करतो. हे एकदा उत्तर दिलं, पुन्हा एकदा असं उत्तर दिलं की बाई हे श्री प्रभूंची थाप चिंती, की आम्ही टेकाडीला उतरत असताना श्री गोविंद प्रभू बाबांनी आमच्या पाठीवर थाप मारली होती, त्या थापीची आम्ही आठवण करतो. म्हणजे अशा प्रकारचे हा पूजावसर बंधूंनो. आणि याच पूजावसरामध्ये मग 3 काळ पूजावसर व्हायचा, सकाळचा, दुपारचा आणि संध्याकाळचा. आणि मग एकेकाळचा पूजावसर झाला की स्वामी सर्व परिवाराला घेऊन मठाच्या बाहेर निघायचे मोकळ्या जागेवर. आणि मग आज कुणीकडे फिरायला जायचं, पाय मोकळे करायला जायचं, शतपावली करायला जायचं, मग कोणी कुणीकडे म्हणायचं, कोणी कुणीकडे म्हणायचं, परंतु सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींचा मनोधर्म जाणणारे भटोबास नेमकं स्वामींची जिकडे इच्छा आहे तिकडचं नाव घ्यायचं, नाही का. आणि मग स्वामी सुद्धा म्हणायचे, हो आज आपण तिकडेच जाऊया. आणि मग ही सगळी मंडळी तिकडे फिरायला जायची स्वामींच्या सोबत. आणि मग स्वामी कधी गोदावरीचा अनुभव असेल, भावभीती, बहुभीती, झुंजभीती. पहा, राष्ट्रसंत खूप छान सांगतात, शिष्यांनी लिहून ठेवली त्यांची दिनचर्या उत्कृष्ट आहे. प्रातःकाळी प्रातस्मरण, हो भक्त तर ईश्वराचं स्मरण करायचे, पण स्वामी सुद्धा जीवांचं स्मरण करायचे. काळी एका हाताने वाजत नाही म्हणजे काय, काळी एका हाताने वाजेल का, नाही वाजत ना. तो दयाळू मयाळू कृपाळू परमेश्वर आपलं चिंतन मनन करतो, आपल्याबद्दल त्याचा चांगलं आयुष्य चिंतन आहे, तेव्हाच आपलं चांगलं होत असतं. आणि म्हणून स्वामी सुद्धा प्रातस्मरण करायचे सकळ जीवाबद्दल. सहज फिरायला जाणे, निरूपण करणे म्हणजे शास्त्राचं यथातथ्य ज्ञानाचं निरूपण करणे, धावण्या पोहण्याचा व्यायाम करणे. म्हणजे एखादा धोवा असेल तर पोहविती, झुंजविती, नाही का. आणि दरे दरकुटे बुजविती, व्यायाम करणे, दरे दुर्कटे बुजविती, उंच टेके आस्ते समस्तळे करणे. एखादा उंच भाग आहे त्याला प्लेन करवणं. आज आम्ही जीसीपी लावतो,
परंतु तेव्हा स्वामी या भक्तजनांच्याकडनं हातात सुद्धा कुदळ फावली त्यांच्या हातात देऊन त्यांच्याकडनं ऊच टेके समस्त करविती, नाही का. तेथे समस्त याप्रमाणे गाव सोयीचे श्रमदान करणे व करविणे असा त्यांचा क्रम असे. बंधूंनो, गावाच्या सुधारणेसाठी भारावून दिलेले आमचे राष्ट्रसंत, नकळत त्यांच्या मनामध्ये भावना होती, हो ही गाव सोयीची कामं का असू दे. माझ्या श्रीचक्रपाणी प्रभूंनी 63 वर्ष द्वारावती झाडून गोमतीच्या पलीकडे येऊन कचरा टाकला. हे ग्राम सुधारणेचीच कामं नाहीत का? हे ग्रामसफाईचीच कामं नाहीत का? नुसता कचरा नाही टाकला तर त्या कचऱ्यामध्ये आलेल्या जीवजंतूंना सुखफळाला पावठवलं, त्यांना विद्येचं दान दिलं. मध्ये रस्त्यांना भेटलेल्या परमेश्वराची प्रत्येक क्रिया जीवाच्या भल्यासाठीच असते ना, जीवाच्या कल्याणासाठीच असते ना. काल आम्ही ब्रह्मविद्याशास्त्राचं चिंतन करत असताना देवतांचे अवतरण्याचे प्रकार 4 आहेत, परंतु परमेश्वर फक्त 3 प्रकारेच अवतरतात. त्याचं कारण काय की रचूंमध्ये देवतेचं जीवाचं कल्याण नाही, म्हणजे तिच्या जीवाला काही लाभ होत नाही, म्हणून परमेश्वर रचून देह धारण करत नाही, फक्त 3 प्रकारे देह धारण करतात. कारण की परमेश्वराच्या प्रत्येक कृतीमागे जीवाच्या कल्याणाची सद्हेतूची भावना आहे. आणि राष्ट्रसंतांना या क्रियेमध्ये सुद्धा जीवाच्या म्हणजे सोयीची, जीवाच्या कल्याणाचीच भावना दिसली आहे. आणि मग राष्ट्रसंत म्हणतात की याप्रमाणे गाव सोयीचे श्रमदान करणे करविणे असा त्यांचा क्रम असे, नाही का. प्राणाशी आहारू द्यावा, खूप महत्वाचं आहे. प्राणाशी आहारू द्यावा, इंद्रियाने दावा, धायेतो खाईजे, पाहेतो निजीजे, तैसे नव्हे की बाई. काय सुंदर आहे. आज सर्वात महत्वाचं आहे बंधूंनो, आज आमचं आरोग्य जे बिघडत आहे त्याला सर्वात महत्वाचा आहे आहार. बाबूगावकर बाबाजी, आमचे गुरुवर्य बाबूगावकर बाबाजी नेहमी प्रवचनामध्ये सांगत असतात की आम्ही जिभेचे चोचले पुरवतो, प्राणाचा आम्ही विचार करत नाही. शरीराला काय पाहिजे, जीवाला काय पाहिजे याचा विचार आम्ही करत नाही. आम्ही जिभेचे चोचले पुरवतो आणि जिभेचे चोचले पुरवण्याच्या नादामध्ये आम्ही शरीर आमचं खराब करून टाकतो. आणि सर्वज्ञ श्रीचक्र स्वामी म्हणतात की प्राणाशी आहारू द्यावा, कारण की अन्नमय प्राण आणि प्राणमय अन्न. जगण्यासाठी अन्नाची गरज आहे आणि त्यासाठी आम्ही प्राणाला आहार दिला पाहिजे असं स्वामींचं सूत्र आहे. पण आम्ही प्राणाला आहार देत नाही, आम्ही फक्त जिभेला आहार देत असतो. आणि जिभेच्या आहारी जाऊन मग एका अध्यायामध्ये राष्ट्रसंतांनी खूप छान सांगितलेलं आहे की तळीव, मसालेदार, नाही का, हे सगळं जो आहे आणि प्राणाशी आहारू द्यावा, इंद्रियाने द्यावा. पुन्हा एका ठिकाणी स्वामी म्हणतात धायेतव खाईजे, पाहेतव निजीजे, तैसे नव्हे की काय. नाही का, धायेतव म्हणजे पाहिलं तेव्हा झोपून आहे, आणि उजाडलं तरी झोपूनच आहे, आणि खाल्लं की माणसाला आळस येतो, झोपून आहे. असं नसावं की बाई तुम्हा शयनासनी भोजनी परमेश्वरू व्हावा चिंगा. तुम्हाला बसताना, उठताना, जेवताना, झोपताना, कारण की ज्या ज्या सुखकर क्रिया आहेत त्या त्या वेळेस जीवा. आणि भोजन म्हणलं की माणसाला ईश्वराचा विसर करू शकतो, झोप म्हणलं की आज सर्वांना प्रिय आहे, ती शरीरासाठी गरजेची आहे, पण जास्त झोप ही घातक आहे, आळस आहे तिच्यामध्ये. आणि म्हणून हे जे 2 महत्वाचे आहे, शयन आणि भोजन, की यावेळेस सुद्धा तुम्ही ईश्वराला विसर पडता कामा नाही. म्हणून स्वामी प्रकर्षाने सांगतात की तुम्हा शयनासनी भोजनी परमेश्वरू हवा किंगा. हा त्यांचाही उपदेश आणि हा उपदेश त्यांचा आहे असं राष्ट्रसंत आपल्या ग्रामगीतेमध्ये आपणा सर्वांना सांगतात. की बंधूंनो, मी जे कार्य हाती घेतलं हे कार्य नवीन नाही आहे असं राष्ट्रसंतांना म्हणायचं आहे. की याला या सर्वांचे पुरावे आहेत. आपल्या अवतारी पुरुषांनी, आपल्या महापुरुषांनी, आपल्या संत महात्म्यांनी, आपल्या राष्ट्रपुरुषांनी, नाही का, जे काही समाजसेवक आहेत या सर्वांनी हे कार्य केलेलं आहे आणि त्याच कार्याचा वसा मी पुढे चालवत आहे याचा पुरावा राष्ट्रसंतांनी आपल्या ग्रामगीतेच्या 14व्या अध्यायामध्ये सर्वज्ञ श्रीचक्र स्वामींच्या पूजावसराचा काही भाग लिहून केलेला आहे. बंधूंनो, खाली ओवी आहे ग्रामगीतेतली की अरुणोदयाची सुवर्णप्रभा, दिसे लावण्याची शोभा, निसर्ग वाढवी शांती प्रतिभा, अलभ्य लाभा पावती योगी. सर्वज्ञ श्रीचक्र स्वामींची जी प्रभा आहे, लावण्य, नाही का, सूर्यप्रभा, तिथे लावण्याची शोभा, कारण की स्वामींची मूर्ती तशी लावण्य होती. आणि निसर्ग वाढवी शांती प्रतिभा, सकाळची वेळ, पक्ष्यांचा किलबिलाट, सगळीकडे शांतता, अलभ्य लाभा पावती योगी. आणि अशा वातावरणामध्ये महायोगी पुरुष
महाज्ञानी पुरुष त्यांना काय लाभ प्राप्त होतो, आलपे लाभाला पावतात. आणि बंधूंनो, सर्वात महत्त्वाचं आहे की गीता प्रणित आरोग्य संवर्धन ही पुण्या एका राज्यातल्या, एका जिल्ह्यातल्या, एका देशातल्या माणसाची गरज नाहीये. आरोग्य सर्वांना आवश्यक आहे. आणि थोडंसं आरोग्य बिघडलं तर आज देशाची काय स्थिती झाली याची अनुभूती आपण घेत आहोत घर बसल्या. आणि कधी कधी असं वाटतं आता टीव्ही पाहणंच बंद करावं की काय, एवढी आपण अनुभूती म्हणत आहोत. नाही त्या गोष्टी, नाही त्या जगातलं, नाही त्या देशातलं, नाही तिथलं दिसून राहिलेलं आहे. आणि ते पाहिल्यामुळं माणसाची नकारात्मक काय काय लोक येतात, बाबा आले तर टीव्ही पाहणंच बंद करून टाकलं. म्हणजे ही वस्तुस्थिती आहे. हे कशामुळे झालं की हे जे आरोग्य संवर्धन जे आहे, तर हे आरोग्य संवर्धन ही पुण्या एका देशातली, एका गावातल्या, एका राज्यातल्या, एका देशातल्या माणसाची बांधिलकी नाहीये. याची सर्वांना, सर्व मनुष्य मात्रांना गरज आहे बंधूंनो. आणि हीच नेमकी सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींच्या तर प्रश्नच नाही आहे. त्यांच्या स्वामींचं जर आपण पाहिलं, महत्वाचा मुद्दा म्हणजे की स्वामींचा आहार कसा होता. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींचा आहार हा कसा होता की स्वामींची करपात्र भिक्षा असायची. स्वामींचे काय असायची, करपात्र भिक्षा असायची की दोन्ही हाताच्या ओंजळीमध्ये जेवढी भिक्षा आली तेवढीच. आणि तीही कुठे बंधूंनो, 800 वर्षापूर्वीचा महाराष्ट्र तुम्ही पहा. त्या 100 वर्षापूर्वी आम्ही ओढे, नाले, गंगा, नदी सगळ्या म्हणजे प्रदूषित करून टाकलेले आहेत. पण 800 वर्षापूर्वी, 200 वर्षापूर्वीची, 100 वर्षापूर्वीची आमची माणसं सांगतात की आम्हाला फिल्टरची घरात गरज नव्हती. छान शेतामध्ये काम करायचं, शेताला खेटून वाहणारा ओढा असो, नदी असो, दोन्ही ओंजळीनं जाता येता छान सुंदर पाणी प्यायचं, गोड पाणी, निरोगी पाणी, सगळं पाणी. पण तो आज तर असा आहे की नदीवर ओढ्यावर गेलो की त्या पाण्याची माणसाला भीती वाटते. हे कशामुळे झालं, आम्ही आमच्या आरोग्य संवर्धनाकडे लक्ष दिलं नाही. याच ओढ्या नाल्याचं पाणी जमिनीमध्ये पाझरते आहे, तेच आमच्या विहिरीमध्ये, आमच्या बोरमध्ये येते आहे. ते पाणी मला प्यायचं आहे, ते पाणी दूषित कसं करावं. आमच्या यमादिशांचं पाणी आम्ही सरळ ओढ्या नाल्यांनी सोडून दिलं, प्रदूषण वाढवलं. आमच्या घरातल्या टाकाऊ वस्तू आम्ही सगळं नदीमध्ये नेऊन, पाण्यामध्ये नेऊन टाकतो. आम्ही पूजा करतो आणि पूजेचं जे काय आहे त्याला काय म्हणतात, निर्माल्य, नाही का. आता त्याचे त्या काळामध्ये ओढ्या नाल्याने एवढा पूर असायचा की सहज आपण काही टाकलं तर एक पूर आला की सगळं नदी साफ होऊन जायची. बंधूंनो, आपल्या आता सगळीकडे कुठे जास्त कुठे कमी पाणी आहे, पण आजही आपल्या नागपूर जिल्ह्यामध्ये असा एकही पाऊस झाला नाही, 1 महिना झाला की ओढी नदीला अजून खास पूर गेलेला नाही, नाही का. तर कशा नद्या साफ होणार, कसे ओढे साफ होणार आहेत. आणि आपण टाकलेलं निर्माल्य जिथल्या तिथंच बसती आहे, सरती आहे, पुसती आहे. पुन्हा आमचं प्लास्टिकमध्ये भरून ते निर्माल्य टाकणं, त्यामध्ये त्यामुळे सगळं प्रदूषण वाढते आहे बंधूंनो. आणि अशा प्रकारे आमचं आरोग्य बिघडत असताना आम्हाला ग्रामगीतेतल्या आरोग्य संवर्धनाची नितांत गरज, नाही का. आणि म्हणून मग आपला विषय निघाला की जर कोरोना बद्दल जनजागृती नसती किंवा नसतं, किंवा हे शास्त्र महापुरुषांचे विचार जन्माला आलेले नसते, तर आज आम्ही काय केलं असतं. आणि मग राष्ट्रसंत आपल्या 14व्या अध्यायामध्ये ग्रामगीतेच्या म्हणतात की मग कोणी म्हणे कोपली देवी, कोणी मांत्रिकाशी बोलावी, बाहेर भीतरी समजून गावी, काढती आरती अंधारी. कोणी करणी कवटाळ म्हणती, कोणी पिशाच्यास भारती, औषधी न देता रोग मारती मूर्खपणाने. बंधूंनो, आता हे टीका टिप्पणी नाही आहे, परंतु आजही आपल्या भागामध्ये आषाढीला पूजा करण्याची पद्धती आहे, नाही. ज्याची त्याची श्रद्धा आहे, भावना आहे. परमेश्वरानं एक दिवस या सर्वांना खरं ज्ञान यथातथ्य कळावं आणि सर्वांची सद्बुद्धी, विवेकबुद्धी जागी व्हावी. हे सगळं पाहिल्यानंतर कुणाला टीका किंवा कुणाची निंदा करायची नाही आहे. पण मनामध्ये असं वाटतं बंधूंनो की अजून आम्ही किती भोळे आहोत, किती अज्ञान आहोत, नाही का. आणि मग कदाचित आपण सांगायला गेलं तर हे मानभाव कशाला विरोध करतात, गावपूजा काढू देत नाही, हा त्रास आम्हाला नव्हेला आहे, नाही, पूजेमध्ये सामील होत नाही. आणि मग गावावर रोग संकट आल्यानंतर मग हे धावतील का, हे करतील का. बंधूंनो, फक्त महानुभाव असं म्हणत नाही, सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींची ही शिकवणूक नाही आहे. तर ज्या माझ्या राष्ट्रसंतांनी सगळ्या ग्रामांचा उद्धार करण्याचा विडा उचलला, ग्रामसुधारण्याचा विडा उचलला, ते सुद्धा आपल्या ओळीमध्ये काय म्हणतात ते आपण वाचा ना. त्यांची सुद्धा डोळदृष्टी काय होती ती वाचा ना, नाही का. करविती नवसायास थोर,
देवपूजेची जोर सोर, रेडे बकरे कोंबडे पामर, कापिता ती अज्ञान. कशासाठी हे? देवी देवतेला प्रसन्न करा. ती कोपली, गावावर कोप झाला देवीचा, रोगराई आली आणि कोंबडी बकरे कापल्याशिवाय देवता प्रसन्न होणार नाही आणि आपल्या गावचा रोग जाणार नाही. याच्यामध्ये आमच्या पिढ्या बर्बाद झाले, आमचे कित्येक आयुष्य निघून गेले बंधूंनो. परंतु अजूनही बऱ्याच ठिकाणी ही अंधश्रद्धा चालू आहे. आज तरी आम्हाला ही ग्रामगीता घरोघरी गावोगावी पोहोचवणं गरजेचं आहे आणि शहाणं होणं गरजेचं आहे बंधूंनो. संत देवास केले प्रसन्न, तेव्हा बळी दिले कोण, चोखोबा श्रीचक्रधर रामकृष्ण म्हणती प्रसन्न देव व्हावे. काय सुंदर ओवी आहे बंधूंनो, की संतांनी भक्तांनी देवांना प्रसन्न केलं तेव्हा पुण्या बकऱ्यांची बळी दिली होती. माझ्या भटोबासांनी, माझ्या बाईसांनी, नाही का, आपल्या महदाईसांनी सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींना प्रसन्न केलं, तर कोणची कोंबड्या बकऱ्यांची बळी दिली होती? परमेश्वर देव तेव्हाच प्रसन्न होतो की त्याच्या आज्ञेचं पालन केलं तर, त्याच्या मनोधर्माने आचरण केलं तर. आणि बंधूंनो, एखादा सामान्य माणसाला जर आपण प्रसन्न केलं तर तो आपल्याला काय देऊन टाकेल सांगता येत नाही. आणि मग जेव्हा ईश्वरच आपल्यावर प्रसन्न झाला तर त्याच्यामध्ये दुःख कशी, म्हणजे किती चांगली उदाहरणं, किती चांगले हे दिले जातं नाही का. पहा, आजचे जे कोरोना आहे त्याचं चित्रण ग्रामगीतेमध्ये, गाव असो अथवा शहर, तेथील बिघडले आचार विचार, म्हणूनच रोगराईने बेजार, झाले सारे जनलोक. गाव व्हावया निरोगी सुंदर, सुधारावे लागेल एक एक घर, आणि त्यातूनही घरात राहणार करावा लागेल आदर्श. नुसतं घर म्हणजे घर हे जड आहे. नुसतं घर सुधरून घर कसं सुधारणार आहे? घरातला सुधारल्याशिवाय घर सुधारणार नाही आहे. महत्वाचं वाक्य आहे नाही का. आम्ही नुसतं गाव सुधारायचं म्हणतो. गाव म्हणजे काय? गाव कसं सुधारणार आहे? गावामध्ये राहणारे, घरामध्ये राहणारा जो जनलोक आहे ते जनलोक सुधारले पाहिजे, यासाठी हा सगळा प्रयत्न आहे बंधूंनो. व्यक्ती व्हावया आदर्श सम्यक, पाहिजे दिनचर्याच सात्विक, सारे जीवन निरोगी सुरेख, तरीच होईल गावाचे. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींची दिनचर्या आमच्या राष्ट्रसंतांना का भावली? पूजावसारामध्ये ती पाहिली. फक्त सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींचीच का? आजही जे महापुरुष आहेत, आजही जे देशसेवक आहेत, आजही जनसेवक आहेत, आजही जे 24 तास सेवा देणारे जे आहेत, त्यांची दिनचर्या पाहण्यासारखी आहे ना, त्यांचंही उठणं बसणं पाहण्यासारखं आहे ना. आणि ते जर आम्ही पाहिलं, आणि मी तर कुठेतरी बोलता बोलता बोललोही, म्हणलं बंधूंनो, ग्रामगीतेतला नाही 100% राष्ट्रसंत, पण त्यातला 10% भाग जरी आम्ही आमच्या जीवनामध्ये उतरवला तर खऱ्या अर्थानं आमचं आरोग्य संवर्धन झाल्याशिवाय राहणार नाही. आज आम्ही काय करतो आहोत? मोठं गाव आहे, मोठा दवाखाना उघडला पाहिजे नाही का, तिथं 2 डॉक्टर नाही 4 डॉक्टर आले पाहिजे. आज आपला नाही, हे योग्य आहे, ही काळाची गरज आहे, त्याबद्दल वाद नाही आहे. पण हे सगळं होत असताना या मुळाकडे जाणं महत्वाचं आहे नाही का. तालुक्याचं गाव आहे, मग हा दवाखाना लहान पडतो, पुन्हा एखादी जमीन घ्या, पुन्हा बिल्डिंग वाढवा, पुन्हा दवाखाना वाढवा, 2 डॉक्टर आहेत पुन्हा 4 डॉक्टर करा, 10 नर्स आहेत 20 नर्स करा. ही मागणी ही योग्य आहे, परंतु या सोडणं गरजेचं आहे. नुसते दवाखाने वाढवून, डॉक्टर वाढवून आरोग्य एकदम सुधारणार नाही ना. तर याचा मुळामध्ये जाण्याचा प्रयत्न ग्रामगीतेच्या माध्यमातून राष्ट्रसंतांनी केला. आपलं कसं आहे, बिमारी झाल्यानंतरचा आपला उपाय आहे, पण बिमारी होऊ नये यासाठी ग्रामगीता आपल्याला आरोग्य संवर्धन काळाची गरज आहे. यासाठी या पेजच्या माध्यमातून मी सर्वांना म्हणेन बंधूंनो, की ज्या परम उद्देशानं राष्ट्रसंतांनी ग्रामगीता लिहिली आहे त्यातला 14वा अध्याय प्रत्येकाने वाचला पाहिजे. नुसता वाचून नाही, त्याचं मनन चिंतन केलं पाहिजे. आणि नकळत माझ्यासारखा एखादा आळशी असेल, माझ्या एखाद्यासारखा दुर्लक्षित असेल, तर त्यानं त्यावर मनन चिंतन करून त्यामध्ये जर माझ्यात काही दोष असतील तर त्याला सुधारवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. ही काळाची गरज आहे बंधूंनो. एका अध्यायातली अशी एक ओवी आहे की ती चघळतच, जसे एखादं लेकरू काय करते, चॉकलेट खाते आणि ती चॉकलेट चघळी त्याला आनंद येत असतो. आता आपल्या चॉकलेटची गरज नाही आहे, आपल्या ह्या अभंग ओव्या हेच आपली चॉकलेट आहे. आलं का लक्षामध्ये? आता आपण मोठे झालो, आता जर आपण लहान वागे चॉकलेट खात बसू तर आपलं पोरपण दिसेल, आपलं लहानपण दिसेल. आज आपल्याला चॉकलेटची गरज नाही आहे. आज आपल्याला ह्या ग्रामगीतेतल्या ओव्या, माझ्या तुकाराम बाबांची अभंग
सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींचे सूत्र, मोरोपंतांच्या आर्या, म्हणजे यांना चघळणं गरजेचं आहे. यांना चघळणं बंद केल्यामुळं आज आमचं आरोग्य धोक्यामध्ये आलेलं आहे. आणि हेच कळावं यासाठी हा सगळा प्रयत्न आहे बंधूंनो. मनोनी प्रातःकाळी उठावे, ब्रह्ममुहूर्ता डोळ्यांनी बघावे, उठताच प्रातस्मरण करावे आसन स्थानी. काय सुंदर उभी आहे. त्यावेळी जो संकल्प करतो, वाईतन घडवायचे चिंतितो, तो सुसंस्कार वाटत जातो उन्नती मार्गे वेगाने. बंधूंनो, मनुष्य हा चुकीचा पुतळा आहे. चूक ही प्रत्येक मनुष्याच्या हाताने होत असते. अज्ञान पण हा जीवाचा स्वभाव आहे. परंतु सर्वात महत्वाचं आहे की आम्हाला हे जेव्हा मी सांगितलं आहे की त्यावेळी जो संकल्प करतो, आमचे संकल्प कसे आहेत, इकडे आम्ही संकल्प करतो तिकडे विसरून जातो. आम्ही किती वेळा संकल्प केले असतील, पण ते संकल्प केला हा संकल्प आमच्या लक्षात राहत नाही, नाही का. म्हणून सकाळच्या वेळेला आपण प्रसन्न असते आणि माझ्याकडनं जर काही चूक झाली असेल तुम्ही आत्मचिंतन करायला पाहिजे. नाही, आजपासून मी असं करणार नाही की मागच्या वेळेस माझं चुकलं गड्या, त्यामुळे माझंही नुकसान झालं गड्या, आता माझ्यामध्ये सुधारणा कशी करायची. मग त्यावेळी जो संकल्प करतो, वाईटनं घडवायचे चिंतितो. एकदा माझ्या हातून वाईट घडलं, पुन्हा वाईट घडू नये. कारण की वाईट हे कुणालाच पोषक नाही, कुणालाच आपल्या हातून वाईट घडावं असं वाटत नाही. परंतु त्याबद्दल चिंतन होत नाही, दुःखाची गोष्ट आहे. जसं आपण बरेच वेळा ऐकतो की माणूस चूक करतो ही चूक नाही आहे, पण ती चूक लक्षात घेऊन पुन्हा चुकीत दुरुस्ती करत नाही, त्याची मोठी चूक आहे. चुकणं हा तर माणसाचा स्वभाव आहे. काही मनुष्य हा चुकीचा पुतळा आहे, त्यात वाद नाही आहे. पण केलेली चूक तो लक्षात घेऊन पुन्हा ती चूक करण्याचा संकल्प करत नाही, ही मोठी चूक आहे. आणि त्यामुळे चुकीचा आकडा वाढत जातो आणि पाहता पाहता जीवन अवनत होत असते. ती अवनती घडू नये त्यासाठीच हा सगळा प्रयत्न आहे. म्हणून प्रातस्मरण करावे, नैसर्गिक उत्साह भरे भरावे, मग प्रातर्विधी आटोपावे, नित्य नियम हा अमोलिक. आणि सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींचं सुद्धा एक सूत्र खूप मोलाचं आहे. बाई पश्चात प्रहरी उठिजे, तो सारस्वत काळ देवता हृदयाशी. सर्वात महत्वाचं आहे. इतर वेळेला तुम्हाला परमेश्वराला शोधत फिरावं लागते. आज आमचे स्थान दर्शन, मठ मंदिर आश्रमात जाणं, पण सकाळची वेळ अशी आहे, तुम्ही तुमच्या पट्टीवर बसलात, तुमच्या पटकारावर बसलात, तुमच्या आसनावर बसलात, ईश्वराचं स्मरण केलं ना तर तुम्हाला देवाकडे जाण्याची गरज नाही, देव तुमच्या हृदयात येतो. थोडा मोठा पुरावा आहे. पश्चात प्रहरी उठिजे, तो सारस्वत काळ देवता हृदयाशी ये. आणि ज्याच्या हृदयामध्ये देव आला, अस्थिपदीची देवता आली, तिथं काय पाहायचं, ते जीवन सार्थी झालं. पण आमच्या हृदयात तर भलतंच येत, आणि ते भलतंच येऊ नये यासाठीच हा सगळा प्रयत्न आहे बंधूंनो. सर्वात महत्वाचं बंधूंनो, आज आम्ही पाहत असतो, आम्ही आश्रमामध्ये होतो, परंतु कसं होतं, थंड पाण्यानं स्नान. आज मला म्हणू लागला पाऊस आहे, गरम पाणी, थोडं थंडी आहे, नाही का. काय सुंदर अंगा पाणी ते पाणी म्हणजे हे करायचं वाटते, आणि काय सुंदर आहे नाही का. शीतल जल स्नानात थोर, तेरे त्वचा शक्ती जागे सुंदर, सदा तरतर उत्साहाने. नाही का. आम्ही ते काय लावतात बाथरूम मध्ये, शॉवर नाही, ते गरम पाण्याचं काय हीटर, हा गरम पाण्याचं हीटर, ते कोकम, आणि काय वातावरण झालेलं आहे की काही हरकत नाही. खूप थंडी आहे, आपण एवढं नाही म्हणू शकणार, पुष्कळशी थंडी आहे, आपल्या शरीराला सण होतं कारण काय. पण माझ्या भारतवर्षामध्ये सगळे ऋतू सारखे आहेत. उन्हाळाही तेवढा आहे, पावसाळाही तेवढा आहे, हिवाळाही तेवढा आहे. पण उन्हाळ्यामध्ये तर ते थंड पाणी घ्या ना. आणि कदाचित उन्हाळ्यामध्ये थंड पाणी तुम्हाला सवय अशी लागून जाईल की तुम्हाला नेहमी थंड पाण्याने स्नान करावं असं वाटेल, नाही का. राष्ट्रसंतांनी किती या ओळीमध्ये छान सांगितलेलं आहे. शीतजल स्नानाचे महिमान थोर, तेने त्वचा शक्ती जागे सुंदर, शरीर राहे सुद्धा तरतर उत्साहाने. आणि विनोबा भावेंचे पुस्तक वाचा, अहिंसा की तलाश. बंधूंनो, खरं सांगू का, जेव्हा महात्मा गांधी वाचतो, जेव्हा विनोबा भावे वाचतो, जेव्हा राष्ट्रसंत वाचतो, जेव्हा गाडगे बाबांचं वाचतो, जेव्हा आमचे महापुरुष संत पुरुष वाचतो, म्हणजे आमचे संत नामदेव असो, संत तुकाराम बाबा असो, ज्ञानेश्वर माऊली असो, की सगळ्या मंडळींचं जेव्हा कुठं मनन चिंतन वाचण्यामध्ये येते ना, तेव्हा या सर्वांमध्ये मला माझ्या सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींचा साधक दिसतो, साधक दिसतो.
कुठंतरी त्यांच्या विचाराशी हे जुळलेले दिसतात. विनोबा भावेंचं चालणं, बसणं, उठणं, नाही का. आणि स्वामींनी सांगितला जो आचार आहे यामध्ये काय फरक आहे? अहिंसा की तलाश म्हणतात, की अहिंसेनं मला जगता येईल का, माझ्याकडून कमीत कमी हिंसा होईल का, याचा शोध घेणारी ही मंडळी आहे बंधूंनो. आणि पाण्याचा जो प्रयोग आहे दुखण्यावर, बिमारीवर, ह्यांनी आपले हे विनोबा भावेंनी खूप प्रयत्न करून पाहिले आहेत. म्हणजे पाण्याचा विषय निघाला म्हणून सांगतो आहोत की मेंदूचा भाग थंड राहिला तरीच बुद्धीचा उत्कर्ष झाला, आयसा थोरांना अनुभव आला कितीतरी. परंतु आमचा मेंदू आम्हाला गरम पाहिजे, आणि तो गरम होत नाही म्हणून ते काळ्या बोर्ड आणि पांढऱ्या अक्षरातले नावं आम्ही जागोजागी दुकानं मांडलेली आहेत, घ्या मेंदू गरम करून. सरकार मान्य, पुन्हा बी म्हणजे काय म्हणतात ते सरकार मान्य आहेत ते पुन्हा मेंदू गरम करण्यासाठी. तुमच्या सर्वांच्या सुद्धा आपण श्रोते आहात, तुमच्या लक्षामध्ये आलंच असेल. बंधूंनो, नको ते पोटामध्ये होऊन जर आम्ही आमचा मेंदू गरम करू, नाही का, तर कसं होणार आहे? गरम तुमचा मेंदू झाल्यानंतर तो त्याच्या हातून काय कृत्य घडतात, कसं जीवन वाया जाते, कसा संसार उद्ध्वस्त होतो, दारूमुळे काय काय नुकसान होते. आपण ग्रामीण भागामध्ये, आपल्या खेडेगावामध्ये किंवा इतरत्र राहणारे आपण सगळी माणसं आहोत की दारूमुळे किती कुटुंब, किती गावं, किती घरं बर्बाद झाली, हे सगळे आपण अनुभवत आहोत, नाही का. केवढी मोठी नाही. आणि यासाठी आमच्या साधू संतांनी किती हे केलेलं आहे. पूर्वी प्रातःकाळी मध्याना आणि सायंकाळी जाना होती त्रिकाळ संध्या प्रार्थना संस्कारास्तव लागली. पूर्वी सकाळ, दुपार, संध्याकाळ जी प्रार्थना होती त्रिकाळ, जो त्रिकाळ पूजावसर म्हणलं, ही कशासाठी होती? संस्कारासाठी होती. की जीवावर संस्कार घडले पाहिजे. संस्कार ते सर्व काळची उचित म्हणून प्रातर ध्यान नियमित आणि सायं प्रार्थनाही नियमस्त करीत जावी सर्वांनी. ते सर्व काळ उचित आहे. सकाळची प्रार्थना, संध्याकाळची प्रार्थना करीत जावी सर्वांनी. तुम्हाला जर खऱ्या अर्थानं आरोग्य संवर्धन करायचं असेल, खऱ्या अर्थानं मनुष्य जीवन सार्थकी लावायचं असेल, तर आमचे राष्ट्रसंत ग्रामगीतेच्या माध्यमातून 14 अध्यायामध्ये सांगतात की सर्वांनीही करणं आवश्यक आहे. पण तिकडे आमचा टी सुरू असतो, मालिकेची वेळ होती, मग कशी करायची सायंकाळची प्रार्थना, नाही का. मग ह्या त्याचा परिणाम काय आपण पाहतो आहोत. वृद्धाश्रमांची निर्मिती, की ज्या मायबापांनी आपण 9 महिने पोटामध्ये सांभाळलं, आम्हाला ते घरामध्ये ओझं वाटते. याचं कारण कसं? ही एका रात्रीमध्ये घडणारी गोष्ट नाही आहे. ही अशी आमची विपरीत बुद्धी का झाली की ज्यांनी घर तर सोडा, पण आपल्या स्वतःच्या लुगड्याच्या पदराखाली असं सावली असते. आईचा पदर खूप छान असतो, आहे का. अशी ऊन जर अशी रस्त्यानं चालली ना तर ती उन्हामध्ये चालते, पण आपल्या लेकरावर लुगड्याचा पदर धरते ती, असं की माझ्या लेकराला ऊन नाही लागलं पाहिजे. अशी आपल्या हाताची, आपल्या पदराची सावली करणारी माता. पोरग जर चिखल असेल, खड्डा असेल, ऊन असेल, तर त्याचे पाय पडू नये म्हणून अनवाणी चालणारा बाप पोराला खांद्यावर घेतो आणि रस्त्यानं चालतो. पण हाच मुलगा, हाच बाप मोठा झाल्यानंतर त्याला मायबापाचं ओझं वाटते आणि तो त्यांना वृद्धाश्रमामध्ये म्हणा, अजून कुठे म्हणा पाठवतो. आज आमच्या भारतवर्षामध्ये वृद्धाश्रमाची निर्मिती म्हणजे खूप मोठी खेदाची गोष्ट आहे. याचं कारण काय आहे की ही जी आहे त्रिकाळ संध्या जी आहे, जे संस्कार आहेत, हे आम्ही विसरत चाललो. ह्या गोष्टीकडे आम्ही लक्षच नाही. त्या गोष्टींचा प्रचार प्रसार खूप झाला, नाही त्या गोष्टी आमच्या डोक्यामध्ये भिनवल्या गेल्या. पण ज्या गोष्टी आमच्या डोक्यामध्ये भिनवायला पाहिजे, ज्या गोष्टींचा प्रचार प्रसार व्हायला पाहिजे, त्याच गोष्टी दुर्लक्षित झाल्या. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींचा त्रिकाळ पूजा अवसर कुणी पाहिला? राष्ट्रसंतांनी ग्रामगीतेमध्ये घेतला. राष्ट्रसंतांनी पुन्हा त्याचा पुनरुच्चार केला की त्रिकाळ संध्या व्हायलाच पाहिजे. मग आमची त्रिकाळ संध्या झाली. मग ती कशी झाली? सोवळं नेसून तुम्ही मंदिराच्या बाहेरच थांबा, आम्ही सगळी पूजा करू, तुम्ही फक्त टाळ्या वाजवा, तुम्ही लांब राहा, आम्हाला करण्याची सांगितली नाही. पुन्हा तिथे आम्ही फसलाय. त्रिकाळ संध्या चालू झाली आमची, पण ते सोवळं नेसून. आणि ते काय मंत्र म्हणतात त्यांची त्यांनाच माहिती. आमच्या बापांनी 7 पिढ्या त्या मंत्राचा म्हणजे उलगडा होणार नाही असे ते मंत्र म्हणण्याची घाई, जसं काय कुत्र मागे लागलेलं आहे.
त्याचा हेतू काय, त्याचा भावार्थ काय आहे. आणि मग माझ्यासारखं हे काय उन्हाळ पोट्ट हे तुमचे मंत्र तुमचं सगळं तुम्हाला लक्षात म्हणले फिरू द्या आम्हाला रस्त्यानं मोकळं टी व्हीवर. काय चुकलं आमचं? खरं आहे का खोटं आहे? मी एखाद्या मंदिरमध्ये एखाद्या मठामध्ये आश्रमामध्ये गेलो असेल, पण त्यांचं ते सोहळं नसून त्यांचं ते अवडंबर, थांबा थांबा तुम्ही तिथेच थांबा तिथेच थांबा तिथेच थांबा, तुमचा विटाळ चंडाळ पुन्हा तिथं आडवा आला. आणि तिथं जर माझ्या एखादा बुद्धी म्हणजे वादी पोरगा असेल, तो म्हणला असेल तुम्ही काय म्हणता काय संध्या प्रार्थना करता तर आम्हाला सामील बी करून घेत नाही, आम्ही तुमचं ते बडबड करणंच पाहावं का? नाही, तुमचे मंत्र तुम्हालाच लकलाप, तुमची सायक संध्याकाळ पूजा तुम्हालाच लकलाप, आमचा आम्ही पाहतो इकडं. आणि यामुळे असे आपण भरकटले गेलो. परंतु ही भाड्यानं किंवा कोणी लोकांची गरज नाही आहे. तुम्ही आपण आपल्या घरी, आपल्या देवपूजेपुढे, आपल्या हॉलमध्ये, आपल्या खोलीमध्ये आपण आपल्या घरी प्रार्थना करू शकतो. आपल्याला कुठे जायची गरज नाही. एखाद्या मठा आश्रमात तुम्ही गेलात, जवळपास असेल तर चांगलीच गोष्ट आहे. पण एक उदाहरण सांगतो की तुम्हीही ते मंत्र म्हणू शकता, तुम्ही ती पूजा करू शकता, तुम्ही ती आरती करू शकता, तुम्ही ती भजन करू शकता. ही स्वतंत्रता आम्हाला सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी दिली. मंत्र म्हणण्यासाठी मध्यस्थी माणसाची गरज नाही, पूजा करण्यासाठी मध्यस्थी माणसाची गरज नाही, नाही का? की आम्ही स्वतःही करू शकतो. ही जाणीव आम्हाला सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी करून दिली. राष्ट्रसंतांचा आग्रह होता की तुम्ही सर्वांनी ती केली पाहिजे. ती केली तरच आपलं भलं होईल, त्याचं भलं होणार नाही. आमचं कसं झालं, जुनं म्हणून आम्ही चिंधीमध्ये जे सोनं गुंडाळ होतं ते आम्ही फेकून दिलं. आम्हाला अर्थाचा अनर्थ कळला नाही. आलं का लक्षामध्ये? तर हा शोध घेणं अत्यंत गरजेचं आहे. आणि ग्रामगीतेच्या माध्यमातून राष्ट्रसंतांनी हे केलेलं आहे. भोजन म्हणजे आहार घेणे, तेथे कशाला देवाचे गाणे, हास्य विनोद कान करणे, उल्हासास्तव. असा आम्ही कधी कधी प्रश्न करतो की भोजन करणं म्हणजे जेवण करायचं आहे, तिथं कशाला देवाचं नाव पाहिजे? तिथं हास्य विनोद पाहिजे, डीजे वाजला पाहिजे, बफेमध्ये वाजतो तसा, छान गाणी लागली पाहिजे, 2 घाट जास्त जातील. परंतु त्याचंही खंडन की सात्विकता आली पाहिजे जेवणाच्या ठिकाणी. तुम्ही जेवण करत असताना तुमच्या कानावर, तुमच्या मुखातून जर चांगले शब्द बनले तर सात्विकता निर्माण होईल. आणि ती सात्विकता तुम्ही खाल्लेलं अन्न, याचं अध्यामध्ये खूप छान विश्लेषण केलेलं आहे पुढे. ऐका याचेही उत्तर. भोजन म्हणजे पिंड संस्कार, यज्ञ ही याशी म्हणती थोर, वैश्वानर आज्ञे माझी. भोजनाची वेळ प्रसन्न, केली या विचार शुभचिंतन, तैसेची भिनती निर्मळ गुण अन्नासवे. पूर्वी आमच्या ग्रामीण भागामध्ये पद्धती होती, आश्रमात तर पद्धती होतीच, प्रश्नच नाही. आता आश्रमच आहे तो, की पंक्तीला बसल्यानंतर ज्याला जे श्लोक यायचे, आमच्यासारखी लहान मुलं होती, तो प्रत्येकजण छान श्लोक म्हणायचा, जय जयकार व्हायचा. आणि मग तिथले जे प्रमुख बाबा आहेत त्यांनी घ्या अशी आज्ञा दिल्यानंतर सर्वांनी जेवणाला सुरुवात करायची, नाही का? आपल्या गावखेड्यामध्येही, ग्रामीण भागामध्येही पंगत बसल्यानंतर आमचे म्हातारे माणसं मोठ्यानं श्लोक म्हणायचे, श्लोक म्हणला की जय ठोकायचे आणि मग जेवण करायचे. मग आमचं काय झालं, आता त्या श्लोक म्हणण्यामध्ये कधी कधी जास्त अतिरिक्त झाला, विकृती झाली, चेष्टेबाजी, म्हणजे त्याचं आम्हाला मूळ नाही कळलं ना, त्याचा हेतू नाही कळला की का श्लोक म्हणायचा आहे. आणि मग आमच्या पोरांनी काय केलं, हे काय म्हातारं म्हणते का कसंच्या कसे म्हणते, चाल नाही थाल नाही, नाही का, करा आपलं जेवण सुरू. मग पंक्ती वाढायचा कटा आता आमच्याकडे बफे आलं. तो घरवाला म्हणतो तिथं ते जसं आपण ते नसते का ह्याच्यामध्ये कोठ्यामध्ये, पवित्र धूप सुगंध सात्विक, तेने वातावरण रोगनाशक, रांगोळ्या आदी प्रसन्नकारक, स्वच्छ असावी जागा तरी, स्वच्छते विना जे भोजन, समजावे ते मलिनपण, आग्नी वाडाया हात पाय धुवन, पुसोनी भोजन. काय आचार सांगितलाय, काय विधी सांगितलाय की तुम्हाला जर आहार घ्यायचा आहे तर तो आहार तुम्ही सात्विक घेतला पाहिजे, चांगला घेतला पाहिजे. आणि जेव्हा तुम्ही सात्विक आहार घ्याल, चांगला आहार घ्याल, तेव्हाच तो तुमच्यामध्ये चांगले विचार निर्माण करेल, चांगली कृती तुमच्या हातून घडेल. कोणी आसने पाठ टाकावे, कोणी वाढावे पाणी ठेवावे, कोणी उदबत्ती धूप लावावे सुगंधासाठी. ईश्वरे उपजविले अन्न, ते अन्न ईश्वरी कृपादान, ज्यावरी सर्वांचे असे जीवन, त्याचे ऋण आठवावे. कारण की अन्नाचा निर्माता कोण आहे, ईश्वर आहे. आणि अन्न ही ईश्वराचं कृपादान आहे. ज्यावरी सर्वांचे असे जीवन, त्याचे ऋण आठवावे. की ज्या अन्नावरून, अन्नाला काही लोकांनी परब्रह्म म्हटलेलं आहे, तर यामागे त्यांची जी भावना आहे, ती भावना आपण अन्न परब्रह्म होऊ शकत नाही.
कारण परब्रह्म तो परब्रह्मच आहे. अन्न परब्रह्म होऊ शकत नाही, पण त्यामागे त्यांची जी भावना आहे. पण एक आहे मात्र की अन्न परब्रह्माची. एक दिवस मी या गोष्टीवर चिंतन केलं, हे लोक अन्नाला परब्रह्म का म्हणतात. म्हणलं हे अन्न परब्रह्म नाही, पण हे अन्न मात्र परब्रह्माची गाठ घालून देते. कसं? निर्हेतुक भूत भजन प्रेमा प्रतिसादन, निर्हेतुक मायापूर भजन प्रेमा प्रतिसादन आणि निर्हेतुक भूत भजन ज्ञाना प्रतिसादन. की निर्हेतुक भावनेने तुम्ही अन्नदान केलं तर तुम्हाला ज्ञान, आणि परमेश्वर अवतारांच्या ठिकाणी जर तुम्हाला निर्हेतुक अन्नदान घडलं तर तुम्हाला प्रेमाची निष्पत्ती होत असते. येणे अर्थी अन्नाला त्यांनी परब्रह्म म्हणतो. वास्तविक अन्न ही जड वस्तू आहे, ती परब्रह्म होऊ शकते का? परंतु ते अन्न जर तुम्ही निर्हेतुक भावनेनं कुणाला दान दिलं आणि जसा तुमच्या योगायोगानं पात्र भेटतात तुम्हाला पुढचा, तशी तुमची फलनिष्पत्ती होत असते. येणे अर्थी अन्नाचं महात्म्य राष्ट्रसंतांनी ग्रामगीतेमध्ये किती सुंदर केलेलं आहे बंधूंनो. त्याचं अर्थ आपण लक्षात घेणं महत्वाचं आहे, नाही का? भोजन म्हणजे भूमातेचा प्रसाद, समजून सुखे घ्यावा आस्वाद, ज्यात शेतकऱ्यांचे कष्ट विशद, ते अन्न सेवावे सेवेस्तव. आपल्या इथं जे भोजनालय आहे तिथं मी ग्रामगीतेची एक गोवी लिहिली होती. आपल्या देवबरडीला जिथं भोजनगृह आहे त्या ठिकाणी याच्यात एक गोवी लिहिली होती की बरेच लोक मग अन्न, की बाबांनो अन्न घेत असताना जेव्हा आपण खरकट टाकतो, उष्ट फेकतो, तेव्हा हातामध्ये नांगर वखर घेऊन अशा पावसामध्ये माणसाला घराच्या बाहेर पडायचं म्हणजे भीती वाटते. परंतु अनवाणी पायानं शेतामध्ये राबणारा माझा शेतकरी बांधव माझ्या डोळ्यापुढे आला पाहिजे. आज आम्ही रस्त्यानं येत होतो, आमचे शेतकरी बांधव शेतामध्ये काम करत होते. अचानक पाऊस आला. कोणी कपडावर धरलेला आहे, कोणी झाडाखाली उभा आहे, कोणी पाऊस उघडतो का याची वाट पाहतो आहे. बंधूंनो, आज तुम्ही सांगा, आज वातावरण कसं आहे? माणूस भिजायचं म्हणजे खोकला होईल का, सर्दी होईल का, पडसं होईल का? पण माझा शेतकरी बांधव स्वस्त नाही आहे, कारण त्याला धान्य पिकवायचं आहे, जगाचं भरण पोषण करायचं आहे. आणि मग आम्ही जर ताटावरची खाणं थोडं आणि फेकणं जास्त असेल तर यासाठी आम्हाला राष्ट्रसंत जागं करतात. म्हणतात भोजन म्हणजे भूमातेचा प्रसाद, समजून मुखे घ्यावा आस्वाद. नुसतं एवढंच का? तर ज्यात शेतकऱ्यांचे कष्ट विशद, ते अन्न सेवावे सेवेस्तव. आता आम्हाला एक वेळा आपला प्रश्न आला होता की खाण्यासाठी जगायचं का जगण्यासाठी खायचं? परंतु राष्ट्रसंतांनी आम्हाला हे तिसरं सांगितलं की सेवेसाठी खायचं. काय सुंदर आहे. आज एक तिसरा पॉईंट भेटला आपल्याला, एक तिसरा उद्देश भेटला आपल्याला. आतापर्यंत आम्ही लोकांना प्रश्न करायचो की जगण्यासाठी खायचं का खाण्यासाठी जगायचं, पण जगायचं कशासाठी हेच आम्हाला उलगडलं नाही. म्हणून राष्ट्रसंत म्हणतात अन्न खायचं, जेवायचं, पण कशासाठी? सेवायचं, पण कशासाठी? सेवेस्तव. की जर तू सेवेचं तुझ्यामध्ये ते उद्देश असला पाहिजे, नाही तर मग काय पोट भरून खाल्लेलं आहे, लोळतो आहे, काही काम नाही, येणार नाही, समाजाच्या उपयोगाचा नाही, घराच्या उपयोगाचा नाही, स्वतःच्या उपयोगाचा नाही आहे, तर काय त्या अन्न जेवणामध्ये खाण्यामध्ये काय फायदा आहे? बंधूंनो, काय सुंदर आहे. वेळ किती आहे? बरं आलं का लक्षात? हां, तर असं अन्न सेवावे सेवेस्तव, आयसा सद्भावे आदरे सेवावे, उत्तम श्लोक भोजनी गावे, वेळे वाकुळे न बोलावे, क्रोधान यावे भोजन समयी. सर्वात महत्वाचं आहे की मला हे सगळं वाचायला लागलं की सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी जो क्रियापाक सांगितलेला आहे, मानव तत्वज्ञानामध्ये जो क्रियापाक सांगितला, तो क्रियापाक मला आठवला की अन्न शिजवणारा पुरुष सात्विक, अन्न वाढणारा सात्विक, अन्न सेवन करण्याचा काळ सात्विक. हे सगळं सात्विक असेल तर तुमच्यामध्ये सात्विक भाव निर्माण. गोष्ट खरी आहे. क्रियापाक म्हणजे प्रत्येक गोष्ट क्रिया करत असताना तेव्हा घेण्याची काळजी किंवा त्यावेळेचा वेळ, असा एक मानव तत्वज्ञानामध्ये क्रियापाक हा एक भागच वेगळा आहे बनतो. आणि तोच क्रियापाक मला इथे दिसतो आहे राष्ट्रसंतांच्या ठिकाणी की आयसे सद्भावे आदरे सेवावे, उत्तम श्लोक भोजनी गावे, वेडे वाकुळे न बोलावे, क्रोधान यावे भोजन समी. जेवताना आपल्या तोंडातून वेडे वाकळे शब्द निघले नाही पाहिजे. उत्तम श्लोकांचं गायन आपल्या मुखानं झालं पाहिजे, नाही का? आदर असला पाहिजे, सेवाभाव असला पाहिजे, सद्भाव असला पाहिजे, क्रोध आपल्या मनामध्ये आला नाही पाहिजे. हास्य विनोद जरी असला तरी अश्लीलता न यावी प्रसंगाला, उथिष्ट कल न पाहिजे टाकला भोजन प्रसंगी, नाही का? हास्य विनोद जरी असला, कारण की आपल्याला वातावरणात हस्त खेळता ठेवायचं आहे.
गंभीर वातावरण नाही ठेवायचं आहे, पण तो अश्लीलता नाही यावी प्रसंगाला, पण तो अश्लीलता येता कामा नाही. टाकला भोजन प्रसंगी. सर्वज्ञ श्री स्वामी काय म्हणतात की तुम्ही करा की जेवण करत असताना तुमच्या पात्रातला कण खाली मुंगीला सुद्धा सापडला नाही पाहिजे. म्हणजे अन्न वाया घालू नका. एवढी स्वामींनी आपल्या आचार प्रणालीमध्ये साधकाला एवढी समजलेली आहे, एवढं अन्नाचं महत्व सांगितलं आहे की आपुले शीत मुंगी आधी करूनी नेवो न द्यावे, की तुमच्या अन्नातला एक कण खाली पडून तो सुद्धा मुंगीला सापडला नाही पाहिजे. परमपूजनीय आचार्य प्रवर दुतोंडे बाबांची पोथी होती, या प्रसंगावर मला आठवलं. आणि दुतोंडे बाबांच्या पोथीमध्ये बाबांचं काहीतरी एक दिवस श्रवण करावं म्हणून सोमठाणे या ठिकाणी गेलो. त्या दिवशी पदयात्रेचे संयोजक आचार्य श्री हंसराज बाबाजी खामनेकर नाही का, यांचं काहीतरी पोथीच्या थोडंसं निरूपण होतं. मग ती वाक्य मी आतापर्यंत ऐकलंच नव्हतं नाही का. मुंगळी म्हणे मुंगळ्याला जाऊ महानुभावांच्या पंक्तीला. आणि तेव्हा तो मुंगळा म्हणतोय ते काय देतील मिळे तेच ताट धुवून पिले. असं काहीतरी वाक्य आहे. ते मला आठवलं की मानभाव सगळे आपापले ताटं धुवून पितात, आणि तिथं जर त्यांच्या पंक्तीला आपण गेलो तर आपल्याला काय पोट भरणार, आपल्याला काय खायला मिळणार. ते सगळे ताट धुवून आचार्य प्रवर दुतोंडे बाबांची ऐकायला भेटलं की मुंगळी म्हणे मुंगळ्याला जाऊ महानुभावांच्या पंक्तीला. तेव्हा तो मुंगळा म्हणतो अरे तिथे ते मी थोडंसं विसरलो, अरे तिथं काय म्हणजे तेच तर महानुभाव ताटं धुवून पितात, तिथे काही खाली सांडतच नाही, आपल्याला काय भेटणार आहे, जाऊ दे आपण दुसरीकडे जाऊया. म्हणजे सांगण्याचं तात्पर्य असं की असं अन्न वाया जाऊ देऊ नये याचं महत्त्व सांगत असताना हे त्यांनी सांगितलं होतं. आणि आज आपल्या ग्रामगीतेमध्ये सुद्धा आपल्याला हेच पाहायला मिळते आहे बंधूंनो. तर हे सगळं का, हे सगळं पोथीमध्ये आहे, हे सगळं शास्त्रामध्ये आहे, हे सगळं ग्रंथामध्ये आहे, हे सगळं पुस्तकामध्ये आहे, महापुरुषांच्या विचारामध्ये आहे. पण हे याचा काही ना काही आमच्या जीवनामध्ये उतरणार आहे का? आणि हे सगळं काय नाही तर मग आपण काय करू, एका मागे पुस्तकं छापून. बंधूंनो, चांगल्या कामाला सहकार्य खूप मिळते, तुमचा माझा सर्वांचा अनुभव आहे. आणि सर्वज्ञ श्री चक्र स्वामी म्हणतात तू उभा ठाकलाशीची पुढे सिद्धी ते येथोनीची नेई. तू चांगल्या कामाला फक्त उभं राहा, शेवटाला न्यायचं आम्ही काम करतो. तसं तुम्ही कुण्याही चांगल्या हजारो हात मदतीला पुढे येतात. मग आपण एखाद्या चांगल्या धार्मिक ग्रंथ असो, अजून काही एखादं चांगलं कार्य असो, मग आपण काय करू, पुस्तकं छापू, नुसते प्रसारित करू, घेऊ, अलमारीमध्ये ठेवून देऊ, तर खरोखरच यानं नुसतं भागेल का? ह्या ज्या महापुरुषांनी, राष्ट्रसंतांनी ही जी ग्रंथांची निर्मिती केली, तर ही कशासाठी केली होती की यातला काही ना तरी काही अंश या जनसामान्यांच्या जीवनामध्ये उतरला पाहिजे, आणि तो उतरल्याशिवाय परिवर्तन होणार नाही. तरी आजच्या या अखिल भारतीय गुरुदेव सेवा मंडळ गुरुकुंज आश्रम मोजरी प्रणित जे ग्रामगीता आरोग्य संवर्धन यावर जे, म्हणजे मी याला प्रवचन म्हणणारच नाही, काही प्रवचन आपल्याला जमत नाही आहे, एक सुसंवाद विचार विनिमय चिंतन म्हणून जे आपलं झालेलं आहे बंधूंनो. या प्रसंगी की बंधूंनो थोडंसं चौकटीच्या बाहेर जाऊन कसं झालेलं आहे की एकमेकांगावाला जेवढे गैरसमज झालेले आहेत, आणि गैरसमज होत असतात. महानुभाव पंथाबद्दल खूप मोठा गैरसमज, देवता निरासक वेगळं, देवता निंदक वेगळं. देवतेच्या भक्तीमध्ये रस नाही, किंवा स्वामी श्री चक्रधाने देवतेच्या भक्तीमध्ये रस दाखवला नाही. रस दाखवला नाही याचं कारण काय आहे की बाबा क्षणभंगूर नाशिवंत म्हणून मला आमचे माहूरचे एक महान आचार्य यांचं एक वाक्य आठवलं मला की जीवाने भक्तीच करायची असल्यास क्षणिक व नाशिवंत सुख फळ देणाऱ्या देवता लोकांची करण्यापेक्षा नित्यमुक्ती देणाऱ्या परमेश्वराची करणे योग्य नाही काय, हे महानुभावांचं वाक्य आहे. महानुभाव पंथाचा सार आहे की करायची आहे तर क्षणिक व नाशिवंत सुख फळ देणाऱ्या देवता लोकांची करण्यापेक्षा नित्यमुक्ती देणाऱ्या परमेश्वराची करणे योग्य नाही काय. आणि मग परमेश्वराची उपासना करण्यासाठी स्वामींनी देवता निरासकता दाखवली, देवता निंदा नाही का. म्हणून बंधूंनो, एकमेकांवर जे गैरसमज आहे किंवा अनेक महापुरुष, अनेक संत
या सर्वांचा मग मला तर नेहमी संत कबीर, संत सुरदास, मी नेहमी लोकांना बोलत असतो बा, मिरीत आणि आमचे काय संबंध, संत मिरीत आणि आमचा काय संबंध, आमच्या महाराष्ट्रातली नाही, आमच्या तालुक्यातली नाही, आमच्या जिल्ह्यातली नाही, आमच्या नात्यातली नाही, आमच्या गोत्यातली नाही. उदाहरण, पण मला माझ्या एखाद्या लांबच्या मावशीचं, आजीचं, पणजीचं नाव मला माहीत नाही, पण संत मिरीचं नाव घराघरामध्ये पोहोचलं. का पोहोचलं? का पोहोचलं? कारण तिची जी निष्ठा, तिची जी श्रद्धा, की विषयालाही तिला अमृत केलं आपल्या श्रद्धेच्या जोरावर, म्हणून माझ्या संत मिरीचं नाव घराघरामध्ये पोहोचलं. मला तरी संत मिरीचं नाव का माहिती? आपण जर थोडीशी आपली डोळस दृष्टी आपण ठेवली तर प्रत्येक महापुरुषांच्या ठिकाणी, संत महात्म्यांच्या ठिकाणी जे चांगले विचार आहेत ते आपल्या जीवनाला पोषक ठरणारे आहेत, आपल्या उक्तीकृतीला पोषक ठरणारे आहेत. आणि म्हणून एकमेकांना विरोध न करता किंवा एकमेकांच्याबद्दल गैरसमज न पसरवता जे शाश्वत आहे, जे नित्य आहे, जे चिरायू आहे, त्याचा शोध घेणे आणि आपण सर्वांनी एकमेकांना समजावून या संतांना जी समाज सुधारणा आवश्यक होती, कारण की शेवटी आपण समाजामध्ये राहतो, समाज म्हणजे आपण या सर्वांच्या सोबत आहोत. मी काही जंगली प्राणी नाही का, जे जंगलानं राहणारे प्राणी माणसाला एवढा उपद्रव करते, याच गावामध्ये मी समूहामध्ये राहणारा माणूस आहे. तर आपण सर्वांनी जे सत्य आहे, शाश्वत आहे, निरंतर आहे, याचा शोध घ्यावा. मिळालेलं मानवी जीवन जे आहे, बंधूंनो, बिमाऱ्या झाल्यानंतर उपाय करण्यापेक्षा मला जे मिळालेले जे आरोग्य आहे त्याचं संवर्धन का करू नये, हा प्रत्येकाने आत्मचिंतन करावं. आणि यासाठीच खास आमच्या राष्ट्रसंतांनी ग्रामगीतेमध्ये स्वतंत्र एक आरोग्य संवर्धक अध्याय दिलेला आहे, जो 14वा अध्याय आहे तो. त्या अध्याय नावच आहे की ग्राम आरोग्य, की गावाचंच आरोग्य. गावाचं आरोग्य म्हणजे गावाला कुठे, गावामध्ये राहणाऱ्या लोकांचं आरोग्य. गावामध्ये राहणारे लोक म्हणजे कोण? तुम्ही आणि आम्ही. तुमचं आमचं आरोग्य म्हणजे गावाचं आरोग्य. तर हे आम्हा सर्वांची चिंता त्यांना होती. त्यांनी ज्या तळमळीनं जे दिलेलं आहे त्यावर आपण मनन चिंतन करावं. आणि नाही 100%, तसं आता आपण 100% तसं वागावं एवढं आपण पात्रतेचे नाही आहे, पण प्रत्येकाने 10% जरी तो विचार आपल्या जीवनामध्ये आणला तर आपलं आरोग्य संवर्धन झाल्याशिवाय राहणार नाही. या प्रसंगानं जे मनन चिंतन झालं, बंधूंनो, शेवटी मनुष्य हा चुकीचा पुतळा आहे. कळत नकळत काही स्वमतीचं किंवा चुकून काही अपशब्द केला असेल तर उदार मायबाप, सगळं अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवा मंडळ, सर्व श्रोतेगण उदार अंतःकरणाने त्याची क्षमा करतील. जे चांगलं आहे ते घ्यावं, जे चुकीचं आहे ते सोडून द्यावं, ते माझं आहे एवढं बोलतो आणि या ठिकाणी थांबतो. दंडवत प्रणाम, दंडवत प्रणाम, दंडवत प्रणाम.